शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील नगरसेवकांची आज बैठक होणार आहे। सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक बोलावलेली आहे। विकास कामं आणि निधी वाटप याबाबत चर्चा होणार आहे। नगरसेवकांशी संवाद साधण्याची जबाबदारी ही सचिन अहिर यांच्यावर आहे। याआधी राहुल शेवाळे यांच्याकडे नगरसेवकांच्या बैठकीची जबाबदारी होती। शिवसेनेचे नगरसेवक कमी निवडून आले, त्याचा फटका राहुल शेवाळे यांना बसला का, अशी चर्चा यामुळे आता रंगलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामुळे एकनाथ शिंदे राहुल शेवाळे यांच्यावरती नाराज होते आणि त्यामुळेच हा खांदेपालट केल्याचं बोललं जातं। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील पंकज। राहुल शेवाळे नगरसेवकांशी कोऑर्डिनेशन करण्याचं काम करत होते। अर्थात त्यांची पार्श्वभूमी महानगरपालिकेची असल्यामुळे खास कळगी तिकडची त्यांना परफेक्ट माहिती होती। मात्र आज विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये निधी वाटप, निधीचं समान वाटप कसं होईल, निधी योग्य पद्धतीने कसा केला जाईल, त्या निधीचा वापर विकास कामांसाठी कसा केला जाईल, काय विकास कामांचा पूर्ण आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आणि चर्चांच्या बाबतीत पुढे निर्णय घेण्यासाठी डिसिजन मेकिंग बैठक जी आहे ती सचिन अहिर यांनी बोलवलेली। आता सचिन अहिर यांनी बोलवलेली ही बैठक ही तितक्या पुरतीच मर्यादित राहत नाही, ही ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये त्याचा विषय झाला। मात्र बिहाइंड द कर्टन पक्षांतर्गत काय घडामोडी घडतात याचे संदर्भ सुद्धा या बैठकीला नक्कीच आहेत। कारण राहुल शेवाळे हे सगळं कोऑर्डिनेशन करत होते, ती जबाबदारी आता सचिन अहिर पार पाडतात। खरं तर विधानसभेचे विधान परिषदेचे उपसभापती या नात्यानं सचिन अहिर यांची नगरसेवकांशी चर्चा करण्याची कुठलाही तसा आपण म्हटलं तर संबंध घेत नाही। मात्र संघटनात्मक पातळीवरती ही जबाबदारी दिल्यामुळे त्यांनी ही बैठक केली आहे। त्यामुळे राहुल शेवाळे यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जागा कमी निवडून आल्या, कारण त्या मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी, प्रमुख जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळेंवरती टाकलेली, ती मिळाली नाही, ती नीट झाली नाही, रिझल्ट त्याचा आला नाही, फ्रुटफुल झाली नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्याशी नाराज होते अशी चर्चा सुरू होती। राज्यसभेची उमेदवारी त्यांना दिली जाईल अशी चर्चा सुरू होती, मात्र त्याच्यावेळी ज्योती वाघमारे यांना ती जागा दिली। त्यामुळे ती नाराजी जी आहे ती पुढे वाढत गेली आणि त्यामुळे कुठेतरी संघटनात्मक पातळीवरती ती नाराजीचं रिफ्लेक्शन दिसून येतंय असं आपण म्हणू शकतो। आणि तशीच चर्चा जी आहे ती विद्वान राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। धन्यवाद पंकज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।